तर मुलांनो, आपले जे चॅप्टर होतं ते आहे 4.1 द नाईट ईगल अँड द नोबल मॅन. यामध्ये आपण हा जो लेसन आहे तो आपण स्पष्टीकरण केलेला आहे, त्याचं आपण स्पष्टीकरण घेतलेलं आहे, तो आपण लर्न केलेला आहे. आता आपण काय करणार आहोत तर त्याच्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण घेणार आहोत. तर पहा मुलांनो, द नाईट ईगल अँड द नोबल मॅन या बोधकथेमधील काही ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या आपण आज एक्सप्लेन करूया आणि त्याचे काही जे क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहे त्याचं एक्सप्लेन देखील आपण करूया. तर पहा मुलांना, आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे, द बर्ड सेड आय हॅव रेअर अंडर माय विंग्स. बघा, जो पक्षी आहे कुठला, नाईट ईगल, या पक्षाने काय सांगितलेलं होतं नोबलमॅनला की त्याने त्याच्या पंखाखाली काय ठेवलेलं आहे. आपण स्टोरीमध्ये हे ऐकलेलं आहेच. बघा, ऑप्शन्स आहे. फर्स्ट ऑप्शन जो आहे आपला तो काय सांगितलेला आहे तर डायमंड्स, आणि नंतर जो शेवटचा ऑप्शन आहे तो काय सांगितलेला आहे स्टोन्स, म्हणजे हिरे की दगड. काय ठेवलेलं आहे जो काही पक्षी आहे त्याने काय ठेवलेलं आहे पहा मुलांना, त्याच्या पंख्याखाली डायमंड्स ठेवलेले आहे की स्टोन्स ठेवलेले आहे, सांगा पहा मुलांना. बघा, द बर्ड सेड, जेव्हा बर्ड जो आहे तो नोबलमॅनला म्हणत होता की तू काय केलेलं आहे, तू मूर्खपणा केलेला आहेस मला सोडून. का तू मला सोडलंस, माझ्या पंखाखाली काय आहे तर डायमंड्स आहेत, आणि ते जर तुला मिळाले असते तर तू कसं झाला असता तर खूप हॅपी झाला असता, आणि तू मला सोडून काय केलेलं आहेस तर मूर्खपणा केलेला आहेस, आणि मी तुझ्या उंचीपेक्षा खूप उंचीवरती गेलेला आहे, म्हणजेच तू मला इथे कॅच करू शकत नाही आहे, तू मला पिंजऱ्यामध्ये बंद करू शकत नाही, आणि तू इथे मला सोडलेला आहेस पण तू खूप काय केलेलं आहे, मूर्खपणा केलेला आहे. माझे विंग्स म्हणजेच काय मुलांना तर पंख, माझ्या पंखाखाली काय आहेत तर अगदी बरोबर माझ्या पंखाखाली आहे डायमंड्स, आणि हे तुला मिळाले असते जर तू मला सोडलं नसतं तर. म्हणजेच इथे काय येणार आहे मुलांनो, डायमंड्स येणार आहे की स्टोन्स. अगदी बरोबर काय येणार आहे तर स्टोन्स हे जे आहे ते आपलं अगदी योग्य उत्तर आहे. म्हणून आपण काय करणार आहोत तर डायमंड्सवरती टिक करणार आहोत. इथे जे आपलं आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुन्हा ते सेंटेन्स आपण काय करूया तर रीड करूया. बघा, द बर्ड सेड आय हॅव रेअर डायमंड्स अंडर माय विंग्स. हे जे सेंटेन्स आहे ते आपण लर्न करत होतो. ही जी बोधकथा आहे अतिशय सुंदर बोधकथा आहे. यामध्ये आपण काय केलेलं आहे, हे जे सेंटेन्स आहे ते आपण लर्न केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे, आपला जो दुसरा प्रश्न आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, नेवर क्राय ओव्हर डॅश मिल्क. काय बघा, जो पहिला थॉट होता, पहिला जे थिंग्स होतं की तुम्ही हॅपी कसे राहणार, तुमचं आयुष्य जर तुम्हाला हॅपी घालवायचं असेल, आनंददायक करायचं असेल तर तुम्ही काय करा, तर तेच हे काय आहे तर पहिलं सेंटेन्स आहे. आणि इथे जी गाळलेली जागा आहे, जे फिल इन द ब्लँक्स आहे ते आपल्याला इथे भरायचं आहे. ते काय असणार आहे बघा मुलांना, नेवर क्राय ओव्हर डॅश मिल्क. काय असणार आहे पहा मुलांना, बॉइल्ड आणि स्पिल्ट. काय असणार आहे सांगा मुलांना, अगदी बरोबर काय असणार आहे तर स्पिल्ट असणार आहे. आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. बघा, पूर्ण जे सेंटेन्स आहे ते आपलं काय आहे तर नेवर क्राय ओव्हर डॅश मिल्क, म्हणजेच नेवर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. आपल्या ज्या काही घडून गेलेल्या गोष्टी आहेत त्याच आपण काय करायच्या नाहीत तर पुन्हा पुन्हा आठवून त्याचं दुःख करत बसायचं नाही आहे, त्यासाठी आपण रडत बसायचं नाही आहे. तर जे काही नवीन आव्हानं येणार आहेत त्याला आपण काय करायला पाहिजे तर फेस करायला पाहिजे, सामोरे जायला पाहिजे. म्हणून आपल्या आयुष्याचा सुखाचा जो पहिला विचार आहे, जो पहिला थॉट आहे तो काय आहे तर नेवर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. भूतकाळातील गोष्टी आठवत बसवून आपल्याला दुःख करत बसायचं नाही. नेक्स्ट बघूया. तर पहा मुलांना, आपला जो थर्ड क्वेश्चन आहे तो काय आहे तर अ नोबल मॅन वन्स कॉट अ क्रो अँड पुट हिम इन अ केज. आता पहा मुलांना, इथे क्रो म्हणजेच काय, CROW, क्रो म्हणजेच काय मुलांना तर कावळा. आणि काय सांगितलेलं आहे, अ नोबल मॅन वन्स कॉट अ क्रो अँड पुट हिम इन अ केज. आता त्याने क्रोला पकडलेलं होतं का, कावळ्याला पकडलेलं होतं का, नाही. तर त्याने कुणाला पकडलं होतं तर त्याने नाईट ईगल पक्षाला पकडलं होतं. इथे कावळा हे दिल्यामुळे हे कसं होणार आहे, ट्रू होणार आहे की फॉल्स होणार आहे
अगदी बरोबर. हे सेंटेन्स कसं आहे? फॉल्स आहे. कारण क्रोच्या ऐवजी इथे काय यायला पाहिजे होतं? तर नाईट ईगल यायला पाहिजे होतं. नोबल मॅनने कोणाला पकडलं होतं? तर जो नाईट ईगल पक्षी आहे, बर्ड्स आहे, त्याला पकडून त्याने कशामध्ये ठेवलं होतं? तर केजमध्ये ठेवलं होतं, पिंजऱ्यामध्ये ठेवलं होतं. म्हणजेच हे जे उत्तर आहे ते ट्रू येणार आहे की फॉल्स येणार आहे? अगदी बरोबर. काय येणार आहे? तर फॉल्स येणार आहे. म्हणजेच हे जे सेंटेन्स आहे ते कसं आहे? आपलं चुकीचं आहे. का? कारण इथे काय आलेलं आहे? तर क्रो हा वर्ड आलेला आहे, म्हणून आपलं हे जे सेंटेन्स आहे ते कसं झालेलं आहे? तर चुकीचं झालेलं आहे. तसंच क्रॉऐवजी जर इथे नाईट ईगल हा वर्ड आलेला असता तर हे जे सेंटेन्स आहे हे कसं असतं? तर हे ट्रू असतं, अगदी बरोबर असतं. म्हणजेच फॉल्स हे जे आहे ते या सेंटेन्सचं अगदी बरोबर उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे? क्लिक ऑन द प्ल्युरल ऑफ चाइल्ड. आता आपल्याला प्ल्युरल इथे बघायचा, शोधायचा आहे चाइल्डच्या. तर काय असणार आहे बघा मुलांनो? चिल्ड्रन आणि चाइल्ड्स. काय असणार आहे? चाइल्ड म्हणजेच मुलं आणि मुले. एक वचन जर मूल होतं तर अनेक वचने काय होणार आहे? तर मुले होणार आहे. म्हणजेच आपला आन्सर काय येणार आहे? तर चिल्ड्रन हे येणार आहे. म्हणून आपण चिल्ड्रन या जो काही ऑप्शन आहे त्यावरती आपण टिक केलेला आहे आणि आपला ऑप्शन काय आलेला आहे? अगदी बरोबर आलेला आहे. चाइल्डचं ऑपोजिट का, चाइल्डचं जे प्ल्युरल आहे ते काय आहे मुलांना? तर ते आहे चिल्ड्रन. नेक्स्ट बघूया. तर पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे? क्लिक ऑन द प्ल्युरल ऑफ वुमन. आता वुमनचं देखील आपल्याला काय शोधायचं आहे? तर त्याचं देखील आपल्याला प्ल्युरल शोधायचं आहे. मग ते वुमेन असणार आहे की वुमन्स असणार आहे? साहजिक आहे. काय असणार आहे मुलांना? तर वुमेन हे असणार आहे. म्हणून आपण कशावर टिक करायचं आहे? तर वुमेनवरती टिक करायचं आहे. बघा मुलांना, वुमेनचं जे काही प्ल्युरल आहे ते काय आहे? तर वुमेन हे आहे. नेक्स्ट बघूया. हा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय सांगते आपल्याला? द नाईट ईगल टोल्ड द नोबल मॅन 3 सिक्रेट्स ऑफ हॅपीनेस. आता हा जो नाईट ईगल आहे त्याने आपल्याला किती सिक्रेट सांगितले होते? कशासाठी? तर हॅपीनेससाठी, आनंदी राहण्यासाठी. त्याने 2च सिक्रेट सांगितले होते, 3 सिक्रेट सांगितले नव्हते. आपण जेव्हा ही जी बोधकथा आहे, जेव्हा आपण लर्न करत होतो तेव्हा आपण बघितलेलं की जो नाईट ईगल आहे तो हॅपीनेससाठी किती सूत्र सांगत होता आपल्याला. पहा मुलांनो, इथे जो नाईट ईगल आहे तो आपल्याला 3 नाही तर 2 सिक्रेट्स जे आहेत तेच आपल्याला सांगत होता. कशासाठी? तर हॅपीनेससाठी. मग हे जे सेंटेन्स आहे ते राईट असणार आहे की रॉंग असणार आहे? ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे? सांगा पहा मुलांनो. द नाईट ईगल टोल्ड द नोबल मॅन 3 सिक्रेट्स ऑफ हॅपीनेस. नोबल मॅनला नाईट ईगलने किती सिक्रेट्स सांगितलेले होते? तर 2. म्हणजेच हे जे आपला आन्सर आहे 2 ऑप्शनपैकी कुठलं असणार आहे? तर अगदी बरोबर फॉल्स असणार आहे. तर पहा, इथे आपले उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे मुलांना? द नोबल मॅन वॉज रिच बट अनहॅपी. जो नोबल मॅन होता, जो एक सरदार होता, तो कसा होता? रिच होता. RICH, रिच. रिच म्हणजे काय मुलांना? तर श्रीमंत. तो श्रीमंत होता पण कसा होता? अनहॅपी होता. अनहॅपी, UNHAPPY, अनहॅपी. अनहॅपी म्हणजेच काय मुलांना? तर तो दुःखी होता. श्रीमंत माणसं सगळेच सुखी असतात असे नाही. हा श्रीमंत होता पण कसा होता? तर दुःखी होता. मग हे ट्रू सेंटेन्स आहे की फॉल्स असणार आहे? तर अगदी बरोबर. तो रिच होता पण अनहॅपी होता, म्हणून हे सेंटेन्स कसं आहे? तर ट्रू आहे. म्हणून आपण ट्रूवरती काय करणार आहोत? तर क्लिक करणार आहोत आणि आपला आन्सर अगदी बरोबर आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा, आपलं जे नेक्स्ट क्वेश्चन आहे ते काय आहे? क्लिक ऑन द पास्ट टेन्स फ्रॉम ऑफ फ्लाय. आता फ्लायचं आपल्याला काय करायचं आहे? पास्ट टेन्स. याच्यामध्ये हे जे 2 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला एक पास्ट जो आहे तो आपल्याला शोधायचा आहे. कशाचा? तर फ्लायचा. FLY, फ्लाय. फ्लायचं काय असणार आहे मुलांना? फ्लाईट असणार आहे की फ्ल्यू असणार आहे? अगदी बरोबर. फ्लायचं काय असणार आहे? फ्ल्यू असणार आहे. आणि आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्लिक ऑन द पास्ट टेन्स फ्रॉम ऑफ कॅच.
आता आपल्याला कॅचचा काय करायचा आहे, पास्ट टेन्स आपल्याला या दोन ऑप्शनपैकी शोधायचा आहे. कशाचा, तर कॅचचा, CATCH, कॅच. कॅचचा जो पास्ट टेन्स आहे तो काय असणार आहे, कॉट असणार आहे की कॅचेड असणार आहे. आपल्याला माहिती आहे कॅच, कॉट, कॉट. म्हणजेच आपला जो कॅचचा पास्ट टेन्स आहे तो काय आहे, तर कॉट आहे. आणि त्यावर आपण क्लिक करणार आहोत आणि आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा मुलांना, आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो काय आहे, तर क्लिक ऑन द पास्ट टेन्स फ्रॉम ऑफ वॉच. आता वॉचचा देखील आपल्याला इथे काय शोधायचं आहे, तर पास्ट टेन्स शोधायचा आहे आणि ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलंच आहे. फर्स्ट आहे वॉक्ड आणि सेकंड आहे वॉच. तर काय येणार आहे मुलांना, अगदी बरोबर काय येणार आहे, तर वॉच हे येणार आहे आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. तर पहा मुलांनो, इथे आपला जो 4.1 द नाईट ईगल अँड द नोबल मॅन ह्या बोधकथेचं आपण काय केलेलं होतं, ही जी स्टोरी आहे, कथा आहे, ती आपण लर्न केलेली आहे आणि त्यावर आपण काही ॲक्टिव्हिटीसुद्धा घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, तर टेस्ट देखील यावर घेणार आहोत. चला तर मग मुलांना घेऊया एक छोटीशी टेस्ट. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला काही क्वेश्चन विचारलेले आहे. फर्स्ट आहे फाइंड द ऑड वन आउट. फाइंड द ऑड वन आउट म्हणजेच काय, तर गटात न बसणारा शब्द आपल्याला काय करायचा आहे, इथे चूज करायचा आहे. आणि आपल्याला जी काही लिस्ट दिलेली आहे ती बघा काय आहे. फर्स्ट आहे फेअरवेल, दुसरा आहे गुड बाय, तिसरा आहे सी यू अगेन आणि नंतर आहे वेलकम. तर यापैकी असा वर्ड जो आहे, शब्द जो आहे तो आपल्याला शोधायचा आहे, सर्च करायचा आहे, जो गटात बसणारा नाही आहे. बघा, फेअरवेल, गुड बाय, सी यू अगेन आणि वेलकम. तर काय आन्सर असणार आहे पहा मुलांना आपलं, तर आपलं आन्सर असणार आहे गुड बाय. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन जे आहे आपलं ते काय असणार आहे, तर द नाईट ईगल कॉल्स द नोबल मॅन. याचे देखील आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट जे ऑप्शन आहे आपलं ते आहे मुलांनो अंकल, सेकंड आहे माय लॉर्ड, थर्ड आहे डिअर सर आणि फोर्थ जे आहे आपलं असणार आहे गॉड. तर पहा, इथे आपल्याला द नाईट ईगल कॉल्स द नोबल मॅन. नोबल मॅन जो आहे तो द नाईट ईगल कॉल्स द नोबल मॅन काय म्हणत होता पहा मुलांनो, अंकल, माय लॉर्ड, डिअर सर आणि ओ गॉड. काय वर्ड आलेला होता मुलांनो सेंटेन्समध्ये, तर आपले योग्य आन्सर काय असणार आहे मुलांनो, तर माय लॉर्ड हे आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊया. तर पहा मुलांना, आपला जो थर्ड क्वेश्चन आहे तो काय सांगतोय, तर यू हेल्प मी अ लॉट, हाऊ डॅश ऑफ यू. काय सांगितलेलं आहे, यू हेल्प मी अ लॉट, हाऊ डॅश ऑफ यू. आणि आपल्याला इथे काय दिलेले आहेत, तर 4 पर्याय दिलेले आहेत, ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट आहे काइंड, सेकंड आहे स्टुपिड, थर्ड आहे ब्युटिफुल आणि फोर्थ आहे मुलांनो मीन. तर पहा, यू हेल्प मी अ लॉट, हाऊ डॅश ऑफ यू, काइंड. इथे वर्ड काय येणार आहे, तर काइंड हे येणार आहे. तर पहा मुलांनो, काइंड हे जे आन्सर आहे ते आपलं अगदी योग्य आहे. पुढे बघूया. पुढचा प्रश्न बघा मुलांनो काय सांगितलेला आहे, तर इट इज इम्पॉर्टंट टू टेक केअर ऑफ युअर हेल्थ बिकॉज हेल्थ इज डॅश. आता वेल्थ असणार आहे इम्पॉर्टंट, गुड की होम. काय असणार आहे मुलांना, अगदी बरोबर काय असणार आहे, तर वेल्थ हे असणार आहे. शरीर हेच काय असतं, आपली एकच चांगली सुंदर अशी संपत्ती असते. पुढे बघूया. पुढचा प्रश्न बघा काय आहे, नेवर क्राय ओव्हर स्पिल्ड डॅश. आणि ऑप्शन आहेत आपले वॉटर, टी, मिल्क, कॉफी. हे 4 ऑप्शन आपल्याकडे आहे आणि आपण स्टोरी लर्न करताना बघितलंच होतं की नेवर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. मिल्क काय आहे मुलांना, तर पहा मिल्क जे आहे ते आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर आपला पुढचा जो क्वेश्चन आहे तो काय आहे, तर आय फॉरगॉट टू पे हिम फॉर द डिनर, हाऊ टू ऑफ मी. याचं जे ऑप्शन आहे ते आहे फर्स्ट प्रिटी, लविंग, काइंड आणि स्टुपिड. बघा मुलांना, आय फॉरगॉट टू पे हिम फॉर द डिनर, हाऊ डॅश ऑफ मी, प्रिटी, लविंग, काइंड आणि स्टुपिड. काय असणार आहे मुलांना, तर प्रिटी असणार आहे, सुंदर असं असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सायलेन्स इज डॅश. सायलेन्स इज डॅश. त्याचे जे ऑप्शन आहेत ते काय आहेत, तर सिरॅमिक, गोल्डन, सिल्वर आणि कॉपर. सायलेन्स इज काय असणार आहे मुलांना, तर
सिरॅमिक असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे नेव्हर ट्रस्ट डॅश वर्ड्स. कशावरती आपल्याला विश्वास ठेवायचा नाही आहे, तर फुलिश, काइंड, आयडियल आणि सिली. तर जे काही वर्ड्स आपल्याला बोलले जातात, मग ते आयडियल जरी असले तरी सुद्धा त्यावर आपल्याला काय नाही ठेवायचा, तर बिलीव्ह करायचा नाही, विश्वास ठेवायचा नाही. म्हणून वर्ड काय येणार आहे आपल्याला, आयडियल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, द नाईट ईगल प्रॉमिस द नोबल मॅन टू टेल हिम द सिक्रेट ऑफ. आणि त्याचे जे 4 ऑप्शन आहेत ते बघा काय आहे, हॅपीनेस, एन्जॉयमेंट, सॅडनेस आणि गुड हेल्थ. तर कशासाठी त्याने 2 सूत्र सांगितलेले, जे 2 सिक्रेट्स आहेत ते सांगितलेले. तर हॅपीनेससाठी, आनंदी जीवन घालवण्याचे जे काही 2 सूत्र आहेत ते त्याने सांगितलेले. कशाचे, हॅपी जीवनाचे, आनंदी राहण्याचे. नेक्स्ट बघूया. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, द नोबेलमॅन वॉच ॲज द बर्ड डॅश अवे. आणि फर्स्ट आहे आपला फ्लाईज, फ्लीव, फ्लोवन आणि फ्लाइट. बघा, द नोबेलमॅन वॉच ॲज द बर्ड डॅश अवे म्हणजेच तो उडून गेला आणि तो त्याच्याकडे बघतच राहिला. म्हणजे काय येणार आहे मुलांना, तर फ्लीव हे येणार आहे. तर पहा मुलांना, आपण या आपल्या स्टोरीमध्ये ही जी स्टोरी आहे ते आपण लर्न केलेली आहे, ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहे, टेस्टसुद्धा त्यावर घेतलेली आहे. आणि आता काही क्वेश्चन आन्सर जे आहे ते देखील आपण इथे एक्सप्लेन करून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. तर बघूया क्वेश्चन आन्सर. तर पहा मुलांना, आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे, वेअर डिड द नोबल मॅन लिव्ह अँड व्हॉट डिड ही डू वन्स. काय सांगितलेलं आहे पहा मुलांना, वेअर डिड द नोबल मॅन लिव्ह अँड व्हॉट डिड ही डू वन्स. आणि आन्सर बघा काय आहे, तर त्याचा आपल्याला आन्सर दिलेला आहे मुलांना, द नोबल मॅन लिव्ह इन फार अवे लँड वन्स ही कॉट अ नाईट ईगल अँड पुट हिम इन अ केज. बघा, एके दिवशी काय झालेलं होतं की एक जो नोबेलमॅन आहे त्याने कशाला बघितलं होतं, तर एका नाईट ईगलला, पक्षाला बघितलेलं होतं. आणि त्याने काय केलेलं होतं, त्या पक्षाला कैद केलं होतं, पकडून त्याला काय केलेलं होतं, पिंजऱ्यामध्ये बंद केलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, व्हॉट डिड द नाईट ईगल प्लीड फॉर. काय आहे मुलांना, व्हॉट डिड द नाईट ईगल प्लीड फॉर. त्याचा आन्सर पाहूया. द नाईट ईगल प्लीड टू द नोबलमॅन टू सेट इट फ्री अँड ऑफर टू टेल हिम द सिक्रेट ऑफ हॅपीनेस इन रिटर्न. पहा, जर पक्षाला सोडून दिलं गेलं तर त्या बदल्यात तो काय देणार होता, काय रिटर्न करणार होता, तर 2 सिक्रेट तो जो नोबेलमॅन आहे त्याला तो सांगणार होता. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, वाय डिड द नोबलमॅन सेट द बर्ड फ्री. तो त्याला का बरं सोडणार होता, तर द नोबेलमॅन वॉज रिच बट अनहॅपी विच मेड हिम क्युरियस टू नो द सिक्रेट ऑफ हॅपीनेस सो ही सेट द बर्ड फ्री. बघा, त्याने बर्डला का बरं सोडलं होतं, कारण तो पैशाने खूप श्रीमंत होता, पण कसा होता, अनहॅपी होता, दुःखी होता. त्या रिटर्नमध्ये जो पक्षी आहे, नाईट ईगल आहे, तो काय करणार होता, तर 2 असे सिक्रेट सांगणार होता, ज्यामुळे हा जो नोबेलमॅन आहे तो कसा असणार होता, तर तो त्याच्या लाईफमध्ये हॅपी असणार होता. असे 2 सिक्रेट जे आहे तो शेअर करणार होता नोबेलमॅनला. म्हणून नोबेलमॅनने काय केलेलं, तर बर्डला त्याने फ्री सोडलं, मोकळं केलं, आझाद केलं. पुढे बघूया. तर बघा मुलांना, जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, व्हॉट सिक्रेट्स डिड द नाईट ईगल टेल द नोबलमॅन. आता असे 2 कुठले सिक्रेट आहे जे आपल्याला माहितीच आहे, पाहूयात. द नाईट ईगल टोल्ड द नोबलमॅन the following secrets of happiness: never cry over spilt milk and never trust ideal words. ज्या काही घडून गेलेल्या घटना आहेत त्यावरती रडत बसायचं नाही आहे किंवा दुःख व्यक्त करत बसायचं नाही आहे, तर काय करायचं आहे, प्रत्येक येणाऱ्या आव्हानाला आपल्याला तोंड द्यायला सक्षम असलं पाहिजे. आणि सेकंड थिंग काय सांगितलेलं आहे, तर नेवर ट्रस्ट आयडियल वर्ड्स. कुठल्याही शब्दावरती आपल्याला काय ठेवायचं नाही आहे, तर विश्वास ठेवायचा नाही आहे. कुठलाही आपल्याला
सांगितलं गेले, मोठमोठे वर्ड जरी यूज केले गेले आणि सांगितलं गेलं की तुम्ही आता काय करा, या असे आश्वासन आम्ही तुम्हाला देतो आणि हे आम्ही जे आश्वासन आहे ते आम्ही नक्कीच पूर्ण करू, ह्या शब्दांवरती आपल्याला काय करायचं नाही आहे, तर विश्वास ठेवायचा नाही आहे. कुठलाही वर्ड्स असो त्याची पडताळणी केल्याशिवाय, तपासणी करून बघितल्याशिवाय त्या शब्दांवरती आपल्याला विश्वास ठेवायचा नाही. नेक्स्ट बघूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, हाऊ डिड द नोबलमॅन फाइंड द ॲडवाइस ऑफ द बर्ड. तर आपला आन्सर बघा काय आहे, द नोबलमॅन फाउंड द ॲडवाइस व्हेरी सिली. आता कुणाचाही सल्ला असो बघा मुलांना, आपल्याला वरिष्ठ लोक जेव्हा सल्ला देत असतात की तू काय कर, आता शांतपणे अभ्यास कर आणि जो काही मस्तीमध्ये तू वेळ घालवत असतो त्यापैकी तू किमान अर्धा तास, पाऊण तास, 1 तास तरी अभ्यास कर. पण त्यांच्या सल्ल्यानं आपण काय म्हणत असतो, मूर्खपणाचं म्हणत असतो की आता हे तर माझं खेळायचं वय आहे आणि मी या अशा लहानपणामध्ये मी एवढं स्ट्रेस का घेऊ, एवढा अभ्यास का करू. तर आपल्याला आपले वरिष्ठ किंवा घरातले मंडळी सांगतच असतात की जर तू आता मेहनत घेतलीस तर तुला काहीतरी अचिव्हमेंट तुला मिळेल, काहीतरी तू प्राप्त करशील, असे आपले वरिष्ठ आपल्याला सांगत असतात. पण तरीसुद्धा आपण ते ऐकत नाही का? कारण आपलं बालपण असतं आणि आपल्याला अभ्यास करण्यापेक्षा जास्त खेळायला आवडत असतं. पण आपण जर अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं तर नक्कीच आपण आपल्या एमपर्यंत, उद्दिष्टापर्यंत नक्कीच पोहोचू. म्हणून किमान 1 तास रोज का होईना आपण काय करायला पाहिजे, तर अभ्यास करायला पाहिजे. जसं की आपण इथे बघतो की नाईट ईगलने काय केलेलं, नोबलमॅनला 2 महत्त्वाचे सिक्रेट शेअर केलेले. कशासाठी, तर त्याने त्याच्या जीवनामध्ये हॅपी राहावे म्हणून. पण ते सल्ले हा जो नोबलमॅन आहे त्याने ते मूर्खपणाचे ठरवले. की काय असे मूर्खपणाचे तुम्हाला सल्ले देतोस. पुढचा प्रश्न बघूया. तर बघा मुलांना, जो आपला पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, वाय डिड द नोबलमॅन बिकॅम अँग्री. तो का बरं रागावला होता, तर while flying a little higher, the nightingale said that it had rare diamonds under its wings. After hearing this, the nobleman became angry. बघा, जेव्हा जो नोबलमॅन आहे त्याने पक्षाला सोडून दिलं, त्याला जेव्हा त्याने आजाद केलं आणि तेव्हा काही उंचीवरती गेल्यानंतर तो जो बर्ड आहे, नाईटिंगल आहे, तो त्याला काय म्हणत आहे नोबलमॅनला की अरे तू मूर्खपणा केलास मला सोडून. का बरं, कारण माझ्या पंखाखाली काय आहे, तर डायमंड्स आहे आणि जर तुम्हाला सोडलं नसतं तर ते तुला मिळाले असते. पण तू आता काय केलेलं आहेस, मला सोडून दिलेलं आहे. त्याच्या काही उंचीवरती तो गेला आणि त्याला हे बोलला आणि म्हणून जो नोबेलमॅन आहे तो कसा झाला, तर अँग्री झाला, तो रागावला. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, व्हॉट इज द मीनिंग ऑफ नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. ह्याचा आपल्याला काय विचारलेला आहे, अर्थ विचारलेला आहे, तो आपण बघूया. तर पहा मुलांनो, नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क याचा अर्थ काय होतो, तर इट मीन्स यू शुड नॉट फील अनहॅपी अबाउट अ मिस्टेक or something bad that has happened. बघा, जर काही घडून गेलेलं असेल त्याबद्दल आपल्याला सॅडनेस वाटून घ्यायची काहीही गरज नाही आहे. बघा, इट इज बेटर टू मूव्ह ऑन इन लाईफ विथ अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दॅन क्राईंग ऑन एनी सिच्युएशन दॅट यू कॅन नॉट चेंज. पहा, जे काही घडून गेलेलं आहे त्याला आपण चेंज करू शकतो का, नाही. मग त्या आठवून आपण दुःख का बरं व्यक्त करत बसायचं आहे, तर तसं न करता जे काही आपलं प्रेझेंट आहे ते आपल्याला काय करायचं आहे, तर आनंदाने ते आपल्याला जगायचं आहे, एन्जॉयफुल आपल्याला ते करायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, हाऊ डिड द नाईटिंगल काम डाऊन द नोबेलमॅन अँड एक्सप्लेन्ड हिम द सिक्रेट्स ऑफ हॅपीनेस. बघा, हा जो नाईटिंगल आहे तो त्याला शांत का करत होता आणि का बरं ते जे सिक्रेट्स त्याने सांगितलेले त्याबद्दल तो एक्सप्लेन कसा करत होता ते आपण बघूया. तर पहा मुलांना, आपल्याला सांगितलेलं आहे, द नाईट ईगल आस्क्ड द नोबेलमॅन नॉट टू डू बी अपसेट अँड सेड.
तू जे काही मला सोडून दिलेलं आहेस तुझ्या पिंजऱ्यातून त्याबद्दल तू दुःखी होऊ नकोस. इट वॉज काइंड ऑफ यू टू लेट मी गो. तू काय कर, मला जाऊ दे. जे काही त्याने पिंजऱ्यामध्ये नाईट ईगलला बंद केलं होतं तो रिक्वेस्ट करत होता की मला काय कर, ह्या पिंजऱ्यामधून तू मला जाऊ दे. दॅट्स वाय आय गेव यू अ गुड पाईस ऑफ ॲडवाईस. बघा, त्या बदल्यात तो त्याला काही महत्त्वाचे असे सल्ले देणार होता. द फर्स्ट थिंग आय सेड वॉज डोंट क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. बघा, हॅपीनेसचा जो पहिला सिक्रेट आहे तो त्याने काय सांगितलं होता की फर्स्ट थिंग आय सेड वॉज डोंट क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. हा त्याचा काय होता, पहिला सल्ला होता. नेक्स्ट बघा, आय एम ऑलरेडी फार अवे फ्रॉम यू. मी तुझ्यापासून कसा गेलेला आहे, तर थोडा उंचावरती मी गेलेला आहे, तिकडे मी उडत आहे, तर तुम्हाला कसा बरं पकडू शकतोस. नंतर बघा, यू कांट कॅच मी अगेन. तू मला पुन्हा पकडू शकत नाही. देन वाय मेक युअरसेल्फ अनहॅपी अबाउट इट. म्हणजेच तू याबद्दल काय करू नकोस, तर दुःख करत बसू नकोस, कारण ऑलरेडी मी तुझ्यापासून काय करत आहे, तर उंचावरती मी उडत आहे. मग तू मला कसं काय पकडशील, आणि तू मला पकडू शकणार नाही या गोष्टीवर तू दुःख करत बसू नकोस. सेकंडली, हाऊ कॅन an ordinary bird like me have diamonds under the wings? Those were just ideal words of mine. पहा, जेव्हा तो म्हणाला ना की माझ्या पंखाखाली काय आहे, तर डायमंड्स आहे. यावरती हे जे आयडियल वर्ड्स आहे तू त्यावरती विश्वास ठेवलेला आहे, पण हे सुद्धा तू यावर सुद्धा विश्वास ठेवू नकोस. आणि म्हणून त्याने हे जे सेकंड सिक्रेट आहे त्याने सांगितलेलं आहे की तू जे काही आयडियल वर्ड्स आहे त्यावरती सुद्धा विश्वास ठेवू नकोस. इट्स मिस्टेक टू ट्रस्ट सच वर्ड्स. यूज माय वर्ड्स ऑफ ॲडवाईस अँड बी हॅपी. हे दोघी सिक्रेट्स जे आहे, जर तू ते यूज केले तुझ्या लाईफमध्ये, जर ते वापरले, तर नक्कीच तू कसा असणार आहेस, तर हॅपी असणार आहेस. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, व्हॉट इज द मीनिंग ऑफ नेव्हर ट्रस्ट आयडियल वर्ड्स. आता आपल्याला जो सेकंड थिंग्स आहे, नेव्हर ट्रस्ट आयडियल वर्ड्स, ह्याचं मिनिंग आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर त्याचं मिनिंग बघा काय आहे मुलांनो. इट इज फुलिश टू रन आफ्टर सम अनरियल टेम्पटेशन्स दॅट यू कॅन नॉट गेट इफ यू ट्रस्ट एनी फेक प्रॉमिसेस. यू वेस्ट युअर टाईम अँड एनर्जी. बघा, साहजिकच आहे, कुणीही आपल्याला काहीही प्रॉमिसेस करत असेल तर तुम्ही तुमचा वेळ फुकट वाया घालवत आहात. तसेच तुम्ही त्या गोष्टींवरती विश्वास ठेवून तुम्ही काय करत आहात, चूक करत आहात. म्हणून कुठल्याही आयडियल वर्ड्सवरती आपल्याला विश्वास ठेवायचा नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर पहा मुलांना, आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो काय आहे, व्हॉट इज द सिमिलर proverb to never cry over spilled milk. आणि त्याचा आन्सर बघा काय आहे. द सिमिलर proverb is what's done cannot be undone. बघा, एखादी गोष्ट जी शक्य नसेल आणि आपण त्या बाबतीचा जर विचार करत असू की हे शक्य होऊ शकतं पण मी ते करू शकलो नाही, तर आपला वेळ आणि एनर्जी आपण काय करत आहोत, तर वाया घालवत आहोत. म्हणून ते न करता आपल्याला फक्त प्रेझेंटचाच विचार करायचा आहे. पहा मुलांनो, आपले इथे जे चॅप्टर होतं 4.1 द नाईट ईगल अँड द नोबल मॅन, हे जे चॅप्टर आहे ते आपण लर्न घेतलेलं आहे, त्याची ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहे, तसेच त्यावर टेस्ट देखील घेतलेले आहे आणि काही क्वेश्चन आन्सर जे आहे ते समजून देखील घेतलेले आहेत. तर पहा मुलांनो, इथे आपण हे शिकलेलो आहोत की जे नाईट ईगलनी नोबल मॅनला जे काही 2 सल्ले दिलेले होते, 2 ॲडवाईस दिले होते. पहिलं म्हणजे काय की भूतकाळातील गोष्टींचा विचार आपल्याला करायचा नाही आहे, आणि सेकंड म्हणजे काय की आपल्याला कुठल्याही निरर्थक शब्दांवरती विश्वास ठेवायचा नाही. तर हे आपण या बोधकथेमधून हे मॉरल आपल्याला मिळालेलं आहे आणि आपला इथे जो लेसन आहे तो कंप्लीट झालेला आहे. लवकरच आपण पुढच्या लेसनमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.